लोन हे काय घेते 50,000 60,000 1 लाख हे असं घेते. घराची EMI घराची EMI 14,000 तुम्हाला 15,000. मागच्या वेळी सांगितलं होतं सगळे एक जागा दोन भाडा काही एक होती हो कुठं कामगार एक ना उपोषण आले ते उपोषण आले हक्कासाठी झाले त्याच्यासाठी बाकी एक काम सगळ्याची आजूबाजूला घर आहे सगळं आहे. कुठं अख्ख्या मतदारसंघात येणं जाणं आहे ना हो सगळीकडे येणं जाणं आहे ना भाऊ. आणि मागच्या तो मेला तो लाड घेतला त्याला मी पैसे देऊन दिले 75% कामगार 80% कामगार यवतमाळात राहिले. फक्त बोटावर मोजण्यासाठी कामगार पाहिजे. मागच्या 16 मध्ये तो 7,050 झाला. 7,020 मध्ये 7,250 झाला. आणि आता आपण काय म्हणतो 7,250च्या वर एक रुपया आपण काही हे नाही म्हणत. तुम्ही फक्त जे हा ठीक आहे कंडिशन खराब आहे ना तुम्ही तडजोड तर करा. तुम्ही सांगता करता येईल असं होत आहे. कसा आहे बेटा तुम्ही 4 महिने आधी स्ट्राईक केला होता हो ना चालू केला त्याच्या मागं कारण भिन्न माहीत आहे का केलंच नव्हतं नाही ना काहीच नव्हतं नाही केलं. ना हा. मग तेव्हा मी काही बोललो नाही ना काहीच नाही बोललो. मी डायरेक्ट कोणाशी बोललो शिंगण्यात आलं. हो. त्याने म्हटलं तर ते म्हणजे मला 2-3 महिने द्या आपण 2-3 महिने दिले. आता त्या दिवशी मी सोमवारची गोष्ट आहे माझ्याकडे कोण कोण आलं होतं ते चालते बाबा 52 मावले मान्यता प्राप्त झाले आहे आपली गव्हर्नर संघटना झाली. प्राप्तवाल्या मी कोणत्या शब्दात त्याला बोललो हो. आता सीओ नवीन आला काही मला ओळखत नाही बरोबर गर्दी साहेब गरजेचं आहे. तर त्यांना मी म्हटलं ते म्हणजे मी 5 पैसे नाही देऊ शकत. मी म्हटलं तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जेव्हा नव्हते तेव्हा जे संप झाला होता तेव्हा ॲग्रीमेंट करणार नवीन ॲग्रीमेंट ज्यावेळेस देणार हाच आपला विषय झाला होता आणि लिहून पण दिलं होतं त्यांना. आणि लिहून दिलाय म्हटलं तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या दिवशी तयार नव्हते. तुम्ही तयार कशासाठी होते तुम्ही 5,000साठी तयार होते पण तुम्हाला ते टप्पे मग 4 टप्प्यातही तयार झाले तेही त्याला मी सांगितलं. आता तुम्ही जसंही काम बंद केलं तसं त्यानं 50% हे तुम्हाला सगळी चुकीची माहिती. नाही भाऊ तसं नाही हे जेवढी माहिती दिली नाही नाही 5,000 मान्य होतं का नाही नाही कोण होतं कोण नव्हतं. आम्ही बंदच नाही केलं. काय झालं जेव्हा 3 वाजता मान्यता प्राप्त युनियननं बोलावलं आम्ही नाही गेलो आम्ही थांबलो नाही का रे सगळे नाही, कोणाला सगळे लिहायला मान्यता प्राप्त युनियननं 3 वाजता बोलावलं का आम्हाला तुम्हाला बोलायचं 16 तारखेला फायनल म्हणून. आणि की त्यांना 8 दिवसाचा वेळ दिला होता 16 तारखेला खतम झालं. ते आले हे 5,000च्या वर वाढू नाही शकत म्हणे. आम्ही म्हटलं तुम्ही नाही 250 सांगा ते पहिला टप्पा हो ना ते झालं ते विषय ते सगळा भाऊल माहीत आहे. मला माहिती 250 जे आहे ते तुम्हाला माहीत आहे. ते म्हणे आमच्याकडून काहीच नाही होत. परत विचारून येतो म्हणे भाऊ जाऊन वापस आले त्याला दिलं हो, नाही दिला ना. आता तर मी सांगतो ना मग माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मला हेच उत्तर दिलं ना पण मी जेव्हा नंतर त्यांच्याशी बोललो मग तोपर्यंत तुमचं 50% झालं होतं मला वाटलं झालं. ही खबर जे आम्ही व्हिडिओ बी काढलो ही खबर वाऱ्यासारखी पसरली. ही जी वाढवणार नाही आणि फक्त 250 रुपये देणार. नाही रे त्याच्यावर कोणी मान्यच नव्हतं नाही ना मान्य नव्हतं पण मॅनेजमेंटनं काय केलं आम्हाला थोबाडात मारल्यासारखं 250 रुपये दिला. आहे रे भाऊ यांना ऐका ना तो ऐकायला तयार नव्हता कोण मान्यता प्राप्त युनियनवाले. मॅनेजमेंट ऐकायला तयार नव्हती म्हणून ते ऐकायला तयार नव्हतं. आम्हाला सांगितलं तुमच्याकडून जे होते ते करा. आम्ही म्हटलं आम्ही काहीच नाही करत आम्ही काय करायचं बघू. आम्ही सर्व घरी चालतो आलो तर नाईट हे मग व्हायरल झाले सगळे फोटो व्हिडिओ सगळं हे व्हायरल झालं. नाईट शिफ्टवाल्याने ऑटोमॅटिक जाणं बंद तिथंच थांबलं. मग सगळ्यांना हे केलं मग एक वर जमा झाले काय करायचं काय डिसिजन घ्या बंद झालं तर आम्ही चला आपण प्रोटेस्ट करू. प्रोटेस्ट कसं करायचं तर मागच्या 11 दिवसाचं प्रोटेस्ट आम्हाला आश्वासन देऊन तोडून टाकलं. म्हणून आम्हाला आश्वासन नव्हतं आम्हाला ठोस पाहिजे ठोस पाहिजे नव्हतं मग आम्ही आम्हाला उपोषणात आता हां हे ड्युटीवर होतं मला म्हटलं केलं
ठीक आहे भाऊ मी तर जेवण करत होतो 11 वाजता मी भास्कर भाऊ सोबत जेवण करत होतो हा, आपण जेवण करत होतो ना. काही तमाशा चालवून देत आला का मी ड्युटीवर होतो मग मला काय बंद केलं आता आम्हाला जे मान्यता प्राप्त आहे त्याच्यावर क्रिमिनल केसेस टाकून ते कायद्यात आहे ना मग. कसं आहे भाऊ, बरं मला विकास सांग, मी तुला एका शब्दात विचारलं आपलं कंपनी लिगल आहे की नाही इनलिगल आहे, इनलिगल आहे, प्रोटेस्ट लिगल आहे. हे जे आहे आमरण उपोषण हे लिगल legal आहे, हे लिगल आहे हे तर ना. तुमचा मानवी आणि हक्क आहे. आम्हाला माहित आहे का कोर्टानं काय सांगितलं, तुम्ही प्रोटेस्ट करा 1500 मीटर नंतर करा. कोर्टाने आदेश दिलेला आहे. आदेश आहे कोर्टाचा, तो मागचाच आदेश कोर्टाचा आदेश आहे आहे. आपल्याला. 1500 मीटर 1500 मीटर तुम्ही नंतर बसू शकता. पण आपले टोटल कर्मचारी किती आहेत? 85. आणि एकही चालला नाही. म्हणजे काही तर मॅनेजमेंटच्या साईडनं असेल ना, पाठवा. मॅनेजमेंटच्या साईडनं असेल, त्या मान्यता प्राप्त युनियनच्या साईडनं असेल, पोलीस प्रोटेक्शन मध्ये पाठवा. मान्यता प्राप्त युनियन म्हणजे काय, तुम्ही वेगळे लोक आहेत अरे का? हो ना, आहे ना. आज